मंत्री गुपचूप खाण्यात व्यस्त आहे ते सांगा। अरे असा कसा येत नाही काटकरच्या बैलाने काटकरच्या बैलाने अरे असा कसा येत नाही अरे असा कसा येत नाही आणि त्याच्यानुसार मग अपघात झाला तर आता तुम्ही त्याच्यावर पहिले तुम्ही सीएस म्हणून रिपोर्ट द्या त्याच्यावर गुन्हे दाखल करा आणि कंपनी ब्लॅकलिस्ट पत्र तर एक पत्र पत्राने कुणीच नाही विचारत एक महिना झाला पत्र दिलं बांधकाम विभागाला घ्यायचे घटने पाहिजे त्याच्याही घटने पाहिजे झाल्याच्या कॉपी एक द्या मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो हॅलो सर्वसामान्य लोक येतात मोठे लोक येतात का मग त्याच्यावर जे लोकांनी निष्काळजीपणा केला जे ऑडिट व्हायचं होतं ते लवकर झालं नाही तुमच्याच मताला बोललं गेलं आहे तर ते ऑडिट जर झालं असतं तर जीवित हानी आपली झाली नसती ती बाळ आपल्या म्हणून पडले नसते माझं एक मत आहे त्या ज्या लोक त्याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे एवढं म्हणणं आहे नोंदवला पाहिजे ज्यांनी इलेक्ट्रिकचं कनेक्शन दिलं असेल ज्यांनी वायरिंग केलं असेल निश्चितपणे झालं पाहिजे कंपनी ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून द्या कंपनीवर जे आयुक्त आहेत आरोग्य आयुक्त त्यांना भेटायला आले होते दुसऱ्यांदा आले अजूनपर्यंत आरोग्य आयुक्त या ठिकाणी आले तुमचा दसका घेतलेला आहे आणि सरकार विरोधात तुम्ही घोषणाबाजी केली काय तुमची नेमकी मागणी आमचं म्हणणं असं आहे 3 दिवसापूर्वी इथं जेव्हा आरोग्यमंत्री आले त्यानं सांगितलं की 7 दिवसाच्यात आम्ही अहवाल दाखल हे करून त्याचं इन्क्वायरी करून त्याच्यावर गुन्हे दाखल करू परंतु अजूनपर्यंत गुन्हे तर सोडावं तो काटकर जे कमिटी आहे ते कमिटी जिथपर्यंत पोचली नाही आहे सकाळपासून 2-2 आमदार वाट पाहून राहिले आहे तरी ते हरामखोरांना इथं यायला वेळ नाही रेस्ट हाऊसवर बसून असतील कुठं बसून असतील आणि महत्त्वाचा विषय आता असा आहे की सीएसनं गेल्या 15 दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी यांना 3-4 पत्र दिले होते त्या पत्रात लिहिलं होतं की जर इथं जर त्या व्हेंटिलेटर याचं ऑडिट झालं नाही इलेक्ट्रिकचं ऑडिट झालं नाही तर इथं मोठा अपघात होऊ शकते आणि जो अपघात होईल त्या अपघाताला कारणीभूत हे संबंधित लोक राहतील असं असतानाही अजून FIR का दाखल झाला नाही अजूनही त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल झाला नाही आणि सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की पालकमंत्री तिकडे गुपचूप खाण्यात व्यस्त आहे त्याला गुपचूप खाता येते परंतु पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचा असून अजूनपर्यंत इथं आला नाही आहे आता तर आमचं असं म्हणणं आहे की 9 करोड रुपये मेंटेनन्ससाठी द्यायचे सीएसनी मागितल्यावर ते हे देऊ शकत नाही त्या 9 करोड या पालकमंत्र्यांनी दिले नाही आता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून जे सीएसच्या पत्रानुसार आहे की जे दोषी राहतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यासोबत ज्या पालकमंत्र्यानं 9 करोड रुपये दिले नाही ज्या पालकमंत्र्यानं या जिल्ह्याच्या आरोग्यावर लक्ष दिलं नाही त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे तात्काळ त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ह्या मागणीसाठी आता आम्ही इथं आलो